वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक रेसिपी करणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे की मंचुरियन. तर हे मंचुरियन आपण नेहमी बघतो, बाहेर पण खातोच आणि त्याची एकदम इझी आणि एकदम लगेच बनणारी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता ही मी खूप वेळा केलेली आहे आणि खूप वेळा त्याचे काही एक्सपेरिमेंट्स पण केलेले आहेत. सो त्याच्यामुळे ही खरंच खूप छान होणार आहे, एकदम टेस्टी असणार आहे आणि सेम बाहेर सारखीच. आणि हो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओज बघायला भेटतील. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला, सगळ्यात आधी किचन मध्ये गेले आणि केस बांधायला घेतले, कारण की गरमी इतकी जास्त वाढली आहे ना, एवढं सगळं मेकअप करून सगळी वाट लागणारच होती. आपल्या आजच्या रेसिपीला हे सगळं सामान लागणार होतं. यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट, मैदा, थोडंसं कॉर्नफ्लॉवर, कोबी आणि सॉसेस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस होता. मी हे बनवायला जात होते आणि माझ्या रूममेटचं इथे चहा बनवायचं चाललं होतं, त्याच्यामुळे त्यांचं झाल्यानंतर मग मी मस्तपैकी कोबी कट करायला घेतला, जे की सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे. एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे हा. तुमच्याकडे चॉपर असेल त्यांनी केलं तर एकदम भारी आहे, पण माझ्याकडे तर चॉपर नाहीये, त्याच्यामुळे मी असंच वेळीने करते आणि सुरीने जास्त मला जमत नाही पटपट करायला, त्याच्यामुळे मी वेळीनेच करते. आणि असं उभं केलं ना मोठं तरी चालतं किंवा एकदम बारीक केलं तरीही चालतं. सो हे माझं आता बारीक झालेला आहे हा कोबी. तो एका बाउल मध्ये आपण घ्यायचा. ऑलरेडी धुवून घेतलेला आहे मी हा. मी फक्त कोबीच घेतला कारण की माझ्याकडे आता कोबीच अवेलेबल होता. तर तुम्ही यामध्ये गाजर, शिमला मिरची तुम्ही ऍड करू शकता तुमच्याकडे जर असेल तर, आणि तेही टेस्टी लागतं कारण की त्या भाज्या यामध्ये सगळ्या पोटात जातात त्याच्यामुळे. यामध्ये आता आपण हे आलं लसूण पेस्ट मी विकतचीच आणली होती, त्याच्यामुळे ती टाकायची आहे थोडीशी. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, तुम्ही जेवढं घेताय त्या अकॉर्डिंगली. तिखा लाल टाकलंय. थोडस तिखटची टेस्ट यायला आणि लालसरपणा यायसाठी तुम्ही यामध्ये मिरची पण टाकू शकता कुठून पण, त्यापेक्षा हे बरं पडतं. ते बाहेरचे तर ते एक्स्ट्रा लालपणाचं लाल कलर टाकतात, पण तो काय चांगला नसतो, त्याच्यामुळे तुम्ही नाही टाकला तरी चालेल. यामध्ये हा सोया सॉस टाकलाय थोडासा, त्यामुळे चायनीजचा टेस्ट येतो, तुम्ही अवॉइड केलं तरी पण चालेल. आणि थोडासा टोमॅटो कॅचअप टाकायचा यामध्ये. हे छान मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि यामध्ये आता बसेल तेवढा मैदा टाकायचा आहे. जर तुम्ही एकदम बारीक चॉप केलं असेल तर त्यामध्ये जसा बसेल तसा मैदा टाका, किंवा खिसला असेल तुम्ही तर जसा बसेल त्यामध्ये तेवढा मैदा टाकायचा आहे. आता हे मी चिरलेलं आहे, त्याच्यामुळे यामध्ये थोडंसं मला पाणी ऍड करावं लागेल. आणि मैदा तुम्हाला जेवढा हवा तेवढाच टाका. मी खूप कमी मैदा वापरणार आहे यामध्ये. कोबी जास्त असला पाहिजे, मैदा कमी असला पाहिजे, कारण की मैदा हेल्थसाठी चांगला नसतो, त्याच्यामुळेच मी मैदा हा कमी टाकणार आहे. जसं बसेल तेवढा टाका. थोडस पाणी पण टाकतीये, थोडं थोडं करून टाकायचंय. तुम्ही हाताने हे केलं तरी पण चालेल, मी चमच्याने करतेय. तर ही अशी काहीशी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे अशी. दहीमध्ये आपण तेल टाकूया तापायला थोडस. तिथे हे तापतंय अजून थोडं. आणि माझी ही कढई चांगलीच आहे, फक्त हे तेलाचं खूप जास्त लागलेलं आहे त्याला, आणि ही खूप जुनी कढई आहे, त्याच्यामुळे मला खूप जास्त कमेंट येतात की कढई धू कढई धू. आणि हा गॅस पण मला क्लीन करायचा आहे, मला एक व्हिडिओ करायचा आहे, त्यासाठीच मी हा तसाच खराब करून ठेवलेला आहे ऑलरेडी, कारण की मला एक क्लिनिंगचा व्हिडिओ करायचा आहे त्याच्यामुळे. सो प्लीज कमेंट करू नका की गॅस धू असं करून. आता तुम्ही हे प्रॉपर गोल गोल पण करू शकता, आणि मी हे भज्यासारखं असं छोटं 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 कोणत्याही शेप मध्ये आपण टाकू शकतो. काही शेप मध्ये टाकणार आहे. जर तुम्ही एकदम बारीक केलं असतं ना खिसून, तर त्याचे एकदम असं राऊंड शेप मध्ये गोळे होतात. लो फ्लेम वरती ना याला कडक भाजून नाही, तळून घ्यायचं, एकदम लो फ्लेम वरती घ्यायचं. हे असं काहीसं झालं ना, शिजलेलं समजतंच, थोडंसं ब्राउनिश झालं ना की ते काढून घ्यायचं आपल्याला, आणि हे आपोआप कडक होऊन जातं. आता मी हे काढून घेते. आता आपले हे सगळे मंचुरियन तळून ऑलरेडी झालेले आहेत, आणि हे जर मी तुम्हाला टेस्ट बघितली ना, तुम्ही इतके कुरकुरीत झालेले आहेत, म्हणजे तुम्हाला आवाज येत असेल याचा.
दाबले ना खूप जास्त कुरकुरीत झालं. याच्यासाठीच आपण सॉस नाही म्हणता येणार, सॉस सारखं स्ट्रक्चर जसं जे काही असतं तेच बनवणार आहे आणि ते खूप छान टेस्ट लागते त्याची. आता याच्या आधी मी सूपची पण रेसिपी तुमच्याशी शेअर केली आहे. जे माझे व्हिडिओ बघत असतील रेग्युलर किंवा तुम्ही फर्स्ट टाइम मला असाल तर माझ्या तुम्ही युट्यूबच्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. तिथे मी नूडल्स आणि सूपची रेसिपी शेअर केलेली आहे, तर ती पण तुम्ही नक्की ट्राय करा. खरंच खूप भारी झालेली आहे. आणि आता हे जे आपल्याला सॉस करायचं मंचुरियनचं, तर त्याच्यासाठी मी इथे असा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि थोडंसं उभा चिरलेला कोबी घेतलेला आहे. इथे थोडंसं तेल आपण गरम करत ठेवायचंय. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आलं लसूण पेस्ट किंवा तुम्ही असं बारीक कट करून टाकलं ना तर ते जास्त छान लागतं. जसं थोडंसं दाताखाली त्याची टेस्ट येते. मध्ये कांदा टाकायचा आहे. याला असं शॅलो फ्राय करायचं आहे. वरून थोडंसं कोबी टाकतीये मी. यामध्ये तुम्ही शिमला मिरची पण ऍड करू शकता, माझ्याकडे ती नाहीये. करपायला लागलं हे. यामध्ये आपल्याला टाकायचं थोडासा सोया सॉस, थोडं टोमॅटो कॅचअप, थोडस मीठ चवीप्रमाणे, थोडस तिखट मिरची पावडर टाकते मी आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय. करपत असेल तर थोडंसं पाणी टाका. माझं ते जास्तच करपते कारण माझा गॅस मोठा आहे जरा. तेच असं काहीतरी झालंय. कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवलेली आहे ही मी, ती आपल्याला यामध्ये मिक्स करायची आणि वरून थोडंसं पाणी ऍड करायचंय. थोडीशीच कन्सिस्टन्सी हवी आपल्याला, जास्त नकोय. थोडंसंच म्हणजे असं पातळ सॉस सारखं हवंय आपल्याला. आता हे माझ्याकडून ना थोडंसं जास्त झालेलं आहे. इट्स काइंड ऑफ सूप सारखं झालेलं आहे. सूप नाही म्हणता येणार, पण हे जास्त झालेलं आहे. आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये करत असाल ना, हे एवढे सगळे जर तुम्ही टाकणार असाल यामध्ये, तर हे याच्यासाठी बेस्ट आहे. पण मी तुम्हाला थोडंसंच करून दाखवणार आहे कारण की एवढं सगळं मी तर एका टायमिंगला खाणार नाहीये. आणि जर तुम्ही त्यामध्ये आधीच टाकून ठेवलं नाही तर ते मऊ पडतात आणि मऊ मला जास्त आवडत नाहीत. ते एकदम खायच्या वेळीच गरमागरम त्यामध्ये टाकले ना तर ते खरंच खूप छान लागतात. त्याच्यामुळे मी यातलं थोडंसं साईडला काढून ठेवणार आहे आणि आता खाण्यापुरतं मी तुम्हाला दाखवते की कसं करायचंय ते. आता यामध्ये जेवढं तुम्हाला हवंय ना तेवढं यामध्ये टाकायचंय आणि हे थोडे मंचुरियन यामध्ये मिक्स करायचं आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं. सेम बाहेर रेस्टॉरंट सारखी टेस्ट झाली आहे याची, सेम. काहीच फरक नाही. फक्त रेस्टॉरंट मध्ये ऍडेड कलर असतो जो की रेड कलर असतो आणि आपण यामध्ये सोया सॉस टाकलेला आहे त्याच्यामुळे हे आपलं थोडंसं चॉकलेटी सर झालेलं आहे. एवढाच फरक आहे, बाकी काहीच नाही आहे. सो आपलं आता हे रेडी झालेलं आहे आणि मी एका प्लेट मध्ये काढून घेते. गाईस, वरून थोडंसं आपण कोबी आणि तुमच्याकडे जर काय म्हणतात ते, तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर ती टाकून तुम्ही गार्निश करू शकता. आणि टेस्टला पण आणि दिसायला पण खरंच खूप भारी दिसते आणि सेम बाहेर सारखं झालेलं आहे. जस्ट लेट मी टेस्ट. खूप भारी झालं आणि नुसतं तुम्ही हे जे कोरडं बनवलेलं असतं ना ते सॉस सोबत खूप छान लागतं. तुम्ही फक्त एवढंच बनवू शकता. मी मोस्ट ऑफ द एवढंच बनवते, पण हेही आहे ना खूप छान झालंय. आता हे सगळं मी खाऊन घेते. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि तुम्हाला नेक्स्ट कोणती रेसिपी बघायला आवडेल हेही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. किंवा दुसरं जर काही बघायला आवडत असेल, तुम्हाला दुसरा काही युनिक व्लॉग वेगळं काहीतरी हवं असेल तर तेही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलला.